T20 वर्ल्ड कपचा कालचा सामना काय होता, क्या बात है. म्हणजे जर हा सामना आपण सगळे बघत असू तर प्रत्येक क्षणी हे जाणवेल की टीम इंडियाचा प्रत्येक प्लेयर हा स्वतः तर खेळताना आनंद घेतच होता, पण अप्रतिम अशी कामगिरी इंडियासाठी त्यांनी केली आणि शेवटी आपण न्यूझीलंड बरोबर T20 वर्ल्ड कपचा सामना जिंकलो. फक्त जिंकण्याविषयी आज बोलणार नाही आहोत, तर संजू सॅमसनच्या जबरदस्त कमबॅक विषयी आपल्याला बोलायचं आहे. संजू सॅमसन न्यूझीलंडच्या सिरीज नंतर त्याच्या क्रिकेटच्या प्रवासामध्ये किंवा त्याच्या आयुष्यामध्ये एक असा टप्पा आला जेव्हा त्याच्या मनात अशा भावना आल्या की आता कदाचित आपल्या हातात बॅट आपल्याला पकडायला मिळणार नाही. आता कदाचित टीम इंडिया सोबतचा आपला जो प्रवास आहे तो संपलेला आहे. आता कदाचित हे जे ग्लोव्ज आहेत जे खेळताना आपण वापरतो ते आपल्याला पुन्हा घालायला मिळणार नाहीत. इतकी निराशाजनक परिस्थिती, इतकी विचार करायला लावणारी परिस्थिती त्याच्या न्यूझीलंड सिरीजच्या दौऱ्यानंतर आलेली होती. पण कालच्या त्याच्या सामन्यामध्ये किंवा त्याच्या एकूण T20 वर्ल्ड कपच्या 5 शेवटच्या सामन्यांमध्ये त्याने जी काही जबरदस्त कामगिरी केली की पुन्हा एकदा त्याने सिद्ध केलं की आपण दखल घ्यायला लावणारे प्लेयर आहोत. तो प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सुद्धा ठरला. म्हणजे एक वेळ एक टप्पा त्याच्या आयुष्यात असा आला संजू सॅमसनच्या आयुष्यामध्ये की त्याला 11 प्लेयर्समध्येच तरी स्थान मिळेल का, त्याचा कॅप्टन सूर्यकुमार त्याला 11 प्लेयर्समध्ये तरी स्थान देईल का, हा एक दिवस होता. आणि दुसरा दिवस कालचा दिवस जेव्हा त्याने सूर्यकुमार आणि सगळेच जे टीम इंडियाचे प्लेयर्स आहेत त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवला आणि जबरदस्त अशी कामगिरी त्यांनी केली. तो असा तिसरा प्लेयर आहे ज्याने सेमीफायनल आणि फायनलमध्ये सेंचुरी पर्यंत तो म्हणजे हाफ सेंचुरी त्याने पूर्ण केली. सेंचुरीच्या अगदी जवळपास तो गेला होता, पण हाफ सेंचुरी पूर्ण करणारा असा तो तिसरा प्लेयर आहे फक्त सेमीफायनल आणि फायनलमध्ये. आणि एकूण T20च्या सगळ्या सामन्यांमध्ये शेवटचे जर 5 सामने पाहिले आपण, सेमीफायनल, फायनल आणि त्याच्या आधीचे 2 असे एकूण 5 सामने जर आपण पाहिले तर 199.37 हा त्याचा स्ट्राईक रेट होता कालचा आणि 80.25 म्हणजे 80.25 हा त्याचा रन रेट होता. त्याने काल 97 ची नाबाद खेळी केली आणि त्याच्या आधीसुद्धा तो हाफ सेंचुरी आणि त्याच्या पुढे 90पर्यंत गेलेला होता. एकूण 5 सामन्यांमध्ये त्याने 321 रन्स काढले आणि त्यामुळे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून त्याला काल घोषित करण्यात आलं. तो स्वतः खुश होता. काल जेव्हा तो त्याचं नाव प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून ऐकत असेल तेव्हा त्याच्या हे लक्षात आलं असेल की न्यूझीलंड सिरीजच्या दरम्यान आपण कुठल्या मानसिक अवस्थेतून गेलेलो होतो. तो स्वतःसुद्धा हे म्हणाला की न्यूझीलंड सिरीज नंतर मी थोडासा निराश झालो होतो, हताश झालो होतो आणि मला वाटलं नव्हतं की मी आता स्वप्न पूर्ण करू शकेन. पण बघा त्याने मागच्या काही महिन्यांमध्ये त्यांनी इतकं काम केलं असेल स्वतःवर की कुणाचीही मदत न घेता तो इतकं छान खेळू शकला. तो स्वतःसुद्धा स्वतःच्या कामावर, स्वतःच्या खेळावर खुश झाला आणि त्याचं रूपांतर कशात झालं तर त्याचं रूपांतर 250च्या पुढे आपण गेलो. म्हणजे कालचे जे रन्स होते त्यांच्या समोरचं, न्यूझीलंड समोरचं जे आव्हान होतं ते 250च्या पुढे होतं आणि त्याच्यात खूप मोठा वाटा संजूचा सुद्धा होता. त्यामुळे सूर्यकुमार सुद्धा खूप खुश होता संजूवर. संजू स्वतःसुद्धा त्याचा चेहरा जर बघितला तर प्रफुल्लित असा होता. स्वतःच्याच कामगिरीवर तो खुश होता आणि हे फार फार महत्त्वाचं असतं. तुम्ही जर सूर्यकुमारची पत्रकार परिषद बघितली असेल तर त्यातसुद्धा त्याने हेच म्हटलंय की प्रत्येक प्लेयरने स्वतःचं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या खेळावर खुश होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच परिणाम हा ओव्हरऑल कामगिरीवर झालेला बघायला मिळतो. आणि हेच कदाचित संजू सॅमसन विषयी सुद्धा म्हणावं लागेल की आपण स्वतःच आपलं कुठे चुकलंय हे लक्षात घ्यायचं, त्याच्यावर काम करायचं शांतपणे, कुठेही गाजावाजा त्याचा करायचा नाही आणि त्याच्यानंतर जबरदस्त कामगिरी करायची. ही कामगिरी फक्त टीमसाठी नाही करायची, ही इंडियासाठी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं प्लेयर म्हणून आपण जेव्हा खेळतोय तेव्हा आपल्या स्वतःसाठी ती कामगिरी करायची. हेच संजूनं करून दाखवलं आणि बघा अप्रतिम अशी खेळी त्याने केली. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तो ठरला. सगळ्यात महत्त्वाच्या या सगळ्या संजू सॅमसन विषयीच्या व्हिडिओमध्ये 3 छोट्या छोट्या गोष्टी फक्त सांगते आणि व्हिडिओ थांबवते. वेस्ट इंडिज विरोधामध्ये त्याने 97 रन्सची नाबाद खेळी केली.
त्याच्या पाठोपाठ वानखेडेमध्ये जेव्हा तो खेळला तेव्हा 42 बॉल्समध्ये 89 रन त्याने काढले. आणि अहमदाबादमध्ये म्हणजे कालच्या फायनलमध्ये जेव्हा तो खेळला तेव्हा तो 89 रन्सची खेळी करताना दिसला. म्हणजे त्याचा खूप मोलाचा वाटा आहे कालच्या विजयामध्ये. त्यामुळे संजू सॅमसन याच्याविषयी बोलावं तितकं थोडं आहे. त्याच्या जबरदस्त कमबॅकविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा.